गणेशाय नमः सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः इष्टदेवताय नमः कुलदेवताय नमः स्थानदेवताय नमः वास्तुदेवताय नमः ग्रामदेवताय नमः सर्व देवदेवताभ्यो नमः मातृपितृदेवताभ्यो नमः ओम नमो नारायण ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा मनोकामना पूर्ण करणारा आरोग्यदायी प्रसन्न अभ्यास पुढे जाऊ। कोल्हापूरची आई अंबा माता करवेडी वासिनी आई महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आज गुरुवार 21 मार्च 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आज आहे फाल्गुन शुद्ध द्वादशी, आज आश्लेष नक्षत्र आहे आणि आजचा दिवस हा मध्यम दिवस आहे। आज जागतिक वनीकरण दिवस आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो। सकाळी 6:41 ते 8:12 सिद्धी वेळ आहे। लाभदायी वेळ आहे 12:41 ते 2:16 आणि दुपारी 2:16 ते 3:39 ही अमृत वेळ आहे। परत सिद्धी वेळ आहे सायंकाळी 5:18 ते 6:51, परंतु राहू काळ आहे दुपारी 1:30 ते 3 या दरम्यान। या राहू काळाच्या मध्ये कुठलंही महत्त्वाचं काम करू नका। चला पाहूया आज कोणत्या राशीच्या लोकांना भाग्योदय आहे राशी भविष्य माध्यमातून। पहिली रास आहे मेष। आज आपल्यासाठी खास दिवस आहे। जे काही कराल त्यात यश मिळणार, नवीन संधी चालून येतील। आजच्या दिवशी सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करा, तसेच आर्थिक स्थिती अनुकूल राहील। उधार दिलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आज दिसते। दुसरी वृषभ रास आहे। आज धावपळीत जाईल, नवीन जबाबदारी मिळेल। तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारे पार पाडाल। आजच्या दिवशी गरजू मित्राला मदत करा। दुपारची वेळ चांगली आहे। आज कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असणार। अन्नदान किंवा विद्यादान आज जर केलं तर देवाचे आशीर्वाद आज तुम्हाला प्राप्त होतील। तिसरी मिथुन रास आहे। आज तुमच्यासाठी भाग्यकारक घटना घडतील। आजच्या दिवशी दुपारपर्यंत समस्या सुटतील। त्याचप्रमाणे घाईघाईत कोणताही निष्काळजीपणा करू नका। मोठ्याचा आदर करा। घराबाहेर पडताना देवाचा आणि ज्येष्ठाचा आशीर्वाद घ्या। कामात नक्की फायदा होऊ शकतो। चौथी कर्क रास आहे। आजचा दिवस तुमचाच आहे। कोणतेही काम आज सुरू करा, यश तुमचेच आहे। नियमित उपासना सामुदायिक उपासना ही करा। भगवंत तुमच्या पाठीशी शक्ती निर्माण करेल। मनोइच्छित कामं पूर्ण होतील। आजच्या दिवशी कोणालाही कर्ज मात्र देऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते। काळजीपूर्वक जे काही काम आहे ते आजची करा। गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे। तसंच घरात पाहुणे येण्याचा योग सुद्धा आज दिसतो। पाचवी सिंह रास आहे। आज दिवस धावपळीत जाईल। करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत। आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीवर वाद घालत बसू नका। व्यवसायामध्ये मोठा नफा मिळणार आहे। आज इतरांकडून नफा किंवा भेटवस्तू गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। सहावी कन्या रास आहे। आजचा दिवस कार्यसिद्धीसाठी अतिशय उत्तम असणार। विद्यार्थ्यांनी अभ्यासात दुर्लक्ष करू नका, परंतु रात्री उशिरापर्यंत जागत बसू नका। आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या। योग व्यायाम सुरू केल्यास प्रकृती निरोगी राहील। तुमची स्वाक्षरीचा वापर तुम्ही विचारपूर्वक करा। कुठे आला कागद ते सही करू नका। आज काळजीपूर्वक तिकडे लक्ष द्या। नातेसंबंधात कडवटपणा येण्याची शक्यता आहे, काळजी घ्या। सातवी तुळ रास आहे। आजचा आपल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे। घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या। मनोइच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो। ही जर घरातून बाहेर पडताना घेतला तर अतिशय उत्तम। आजच्या दिवशी एखाद्या स्त्रीकडून तुम्हाला मदत मिळू शकते। महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा। मोठ्यांचा आदर करा आणि मोठे निर्णय शक्यतो आज पुढे नका। आठवी वृश्चिक रास आहे। आजच्या दिवशी नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा। घराची पूर्व बाजू स्वच्छ ठेवा। मनातील इच्छा पूर्ण होईल। दैवी आशीर्वाद मिळण्यासाठी नियमित नित्य उपासना किंवा सामुदायिक उपासना म्हणजे आठवड्यातून एकदा होती ती सामुदायिक उपासना करा आणि ती गरज आहे। कौटुंबिक सौख्य आणि एकोपा निर्माण होण्यासाठी आध्यात्मिक ठिकाणी अन्नदान किंवा विद्यादान केल्याने
नक्की फायदा होऊ शकतो. 9वी धनुरास, आजच्या दिवशी तुम्ही घेत असलेल्या आहाराची काळजी घ्या. करिअरमध्ये कोणतेही बदल करू नका. मानसिक कुचंबणा होऊ शकते. ध्यान, प्राणायाम सुरू करा. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. 10वी मकर रास, आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागण्यासाठी नियमित उपासना, सुदर्शन उपासना, सामुदायिक सुदर्शन उपासना करण्याची तुम्हाला गरज आहे. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा. नवीन वाहन खरेदी करण्याचा आज योग आहे. 11 ही कुंभ रास आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. तसंच आज कोणाशी वाद घालत बसू नका. तुमचं गुपित कोणाशी शेअर करू नका. पती पत्नी विकेंड सुट्टीचे नियोजन करून आनंदात दिवस व्यतीत करा. 12वी मीन रास, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पिवळ्या रंगाची मिठाई, वस्त्र, गोड फळं दान करा. म्हणजे योगसूत्र आध्यात्मिक हिलिंग ज्या साधना आहेत त्या साधना पण शिका. त्या आध्यात्मिक ठिकाणी हे दान करा. मुलांचं आरोग्य आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. कोणालाही चुकीचा सल्ला देऊ नका. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. एवढं केलं तर आजचा दिवस तुमचा शुभ दिवस असणार आहे. माझ्याकडे दर गुरुवारी निःशुल्क योगसूत्र हिलिंग दरबार असतो. त्या ठिकाणी जन्मतारीख किंवा जन्मकुंडली, हस्तरेषा किंवा सूर्योदय तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं. तेव्हा योग सद्गुरू हिलिंग दरबारमध्ये या आणि सर्व समस्यामुक्त आनंद जीवनाचा मार्ग घ्या. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. धन्यवाद.